Find sine cosine transform of x raised to n into e raised to minus ax. ओके, म्हणजे फंक्शन काय दिले आपल्याला, गिवन दॅट f of x is equal to x raised to n into e raised to minus ax. साइन ट्रान्सफॉर्म पण काढायचं आहे आणि कोसाइन ट्रान्सफॉर्म पण काढायचं आहे. ठीक आहे, कोसाइन ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला काय आहे, एफ सी ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एफ सी ऑफ एफ ऑफ पी इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स कॉस पी एक्स डी एक्स. ओके, पीच्या जागी एस घेऊन पण करता येतं, एस. ठीक आहे, फोरियर साइन ट्रान्सफॉर्मेशन एफ ऑफ एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एफ एस ऑफ पी इक्वल टू इंटिग्रेशन मायनस इन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स साइन पी एक्स डी एक्स. ओके, आता हे जे काय फंक्शन दिलंय ते आपण तिथं यूज करायचं फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही. पहिल्यांदा आता कोसाइन ट्रान्सफॉर्मेशन एक्स रेस टू एन इंटू ई रेस टू मायनस एक्स कॉस पी एक्स डी एक्स. ओके, याला एक नंबर दिला. साइन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एफ एस ऑफ पी 0 टू इन्फिनिटी एक्स रेस टू एन इंटू ई रेस टू मायनस एक्स इंटू साइन पी एक्स. फरक फक्त कोसाइन आणि साइन मध्ये काय आहे, इथं कॉस पी एक्स आहे कोसाइन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आणि साइन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये साइन पी एक्स आहे. संपलं, बरोबर. आता ही एक डेफिनेशन आहे गामा एनची. गामा एन हे लक्षात घ्यायला लागेल तुम्हाला. ही गामा एनची डेफिनेशन आहे. गेल्या लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण गामाचा पण वापर केलाय बऱ्याच एक्झाम्पल मध्ये, त्यातलीच ही एक डेफिनेशन आहे. ठीक आहे, ओके, ही डेफिनेशन आपल्याला यूज करायची आहे. आता ह्या ज्या टर्म आहेत, एक दोन मध्ये, त्याच्यामध्ये आपण सिम्प्लिफाय करू 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस पी एक्स एक्स रेस टू एन इंटू ई रेस टू मायनस ए एक्स डी एक्स. ओके, आता किती नंबरचा आहे, ओके. आता हे घेण्याचं कारण काय, ई रेस टू मायनस आय पी एक्स. आता आपल्या इथं बघा एक दोन मध्ये ई रेस टू मायनस पी एक्स आहे का नाहीये, पण तो घेतला इथं. त्याचं कारण असं की आयलर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ई रेस टू आय थिटा, ई रेस टू आय थिटा इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. बरोबर आहे. ह्याचा वापर पुढे करायचा आपल्याला. रिअल आणि इमॅजिनरी पार्ट आपण कम्पेअर केले की आपल्याला 1 आणि 2 मिळेल. बरोबर, ठीक आहे. हे सिम्प्लिफाय केलं, ई रेस टू मायनस ए प्लस पी आय इंटू एक्स. ओके, एक्स रेस टू आता एन आहे, एक्स रेस टू एन आहे, पण एक्स रेस टू एन प्लस 1 मायनस 1 म्हणजे काय केलं, 1 ऍडजस्ट केलं. कशासाठी, तर ही गामाची डेफिनेशन जी आहे वरती ती आपल्याला यूज करायची. ठीक आहे, हे ही टर्म आणि वरती गामाची डेफिनेशन ही कम्पेअर करा. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला लक्षात असेल, हे इथं आपल्याला काय लिहिता येईल, बाय युजिंग डेफिनेशन गामा फंक्शन गामा एन प्लस 1. बघा एक्स रेस टू एन आहे, बरोबर आहे, तेव्हा गामा एन येतो अपॉन के रेस टू एन. के च्या जागी काय येतं, ए प्लस पी आय म्हणून ए प्लस पी आय रेस टू एन प्लस 1. ठीक आहे, आता कॉम्प्लेक्स नंबर
आपल्याला माहिती आहे पोलार फॉर्म मध्ये लिहिता येतो, म्हणजे आर कॉस थिटा प्लस आय आर साइन थिटा. ठीक आहे, म्हणजे पुट ए प्लस आय पी इक्वल टू आर इंटू ई रेस टू आय थिटा. ई रेस टू आय थिटा म्हणजेच कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. बरोबर आहे. देअरफॉर 0 to infinity e raised to minus I px into x raised to n e raised to minus x dx is equal to gamma n plus 1. हे इथं आलंय तसंच, फक्त इथं पुट केलं काय, a plus ip इक्वल टू r इंटू e raised to I theta ब्रॅकेट रेस टू n plus 1. हे सेपरेट केलं. गामा n प्लस 1 अपॉन r रेस टू n प्लस 1 इंटू e रेस टू I n प्लस 1 थिटा. ओके, दुसरी गामा फंक्शनची प्रॉपर्टी अशी आहे, गामा एन प्लस 1 इक्वल टू एन फॅक्टोरियल. ही गेल्या वेळेस सुद्धा आपण यूज केली, त्यामुळे इथं येईल एन फॅक्टोरियल. ओके, आता हा डिनॉमिनेटरला आहे बघा, ई रेस टू आय एन प्लस 1 थिटा हे डिनॉमिनेटरला आहे, ते न्यूमरेटरला घेतलं म्हणजे काय होईल, ई रेस टू मायनस आय एन प्लस 1 थिटा. ओके, ठीक आहे. सो आता आपल्याला आर एच एस ला काय भेटलंय, आणि एल एच एस ला ई रेस टू आय पी एक्स आहे. ते ते काय करायचं, फॉर्म्युला यूज करायचा, आयलर फॉर्म्युला. तो काय होता मगाशी मी दाखवलाय तुम्हाला, ई रेस टू आय थिटा इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आणि ज्यावेळी ई रेस टू मायनस असेल त्यावेळी हे इथं मध्ये जे प्लस आहे, इथे जे प्लस आहे तिथं मायनस येतो. ठीक आहे, कम्पेअर करा हे ई रेस टू इथं काय मायनस आय पी एक्स. ओके, तो फॉर्म्युला यूज करून तुम्हाला इथं मिळालं कॉस पी एक्स मायनस आय साइन पी एक्स. ओके, सेम राईट साईडला ई रेस टू मायनस आय एन प्लस 1 थिटा आहे, तिथं काय मिळेल कॉस एन प्लस 1 थिटा मायनस आय साइन एन प्लस 1 थिटा. आता हे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट कम्पेअर करा. Okay, so real part is real part 0 to infinity x raised to n e raised to minus ax cos px dx is equal to n factorial into cos n plus 1 theta upon r raised to n plus 1. ओके, ठीक आहे. हम्म, पुढे आता इथं r रेस टू काय आहे n प्लस 1. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे a प्लस आय पी इज इक्वल टू आर ई रेस टू आय थिटा. ठीक आहे, हे कम्पेअर केले बघा, लेफ्ट आणि राईट, आर कॉस थिटा प्लस आय आर साइन थिटा, ए आणि पी मिळाला आपल्याला. ठीक आहे, आर ची काय व्हॅल्यू असते आपल्याला माहिती आहे, ती आर ची व्हॅल्यू इथं पुट केली. आर म्हणजे काय, मॉड्युलस ना. आर काय येतं, स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा एक्स म्हणजे तुमचा ए, वाय म्हणजे काय पी ए. त्यानुसार इथं काय येईल, स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. बरोबर आहे, हे इथं पुट केलं बघा. ठीक आहे, रेस टू एन प्लस 1. ओके, म्हणजे एन फॅक्टोरियल इंटू कॉस एन प्लस 1 थिटा अपॉन ए स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू एन प्लस 1/2. ओके, आता इमॅजिनरी पार्ट, सेम इमॅजिनरी पार्ट पण तसंच करायचं. कम्पेअर केलं आपण. इमॅजिनरी पार्ट काय, इंटिग्रेशन 0 to infinity x raised to n e raised to minus ax sin px dx. ओके, n फॅक्टोरियल इंटू sin n प्लस 1 थिटा अपॉन ए स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू एन प्लस 1/2. ठीक आहे, ते एन प्लस 1/2 कसं आलं ते लक्षात आलंय तुमच्या. इथं आर ची व्हॅल्यू आपण पुट केली, इथं आर
बरोबर आहे. आर इक्वल टू स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. ठीक आहे. आणि रेस टू एन प्लस वन होताच ऑलरेडी, त्यामुळे ते एन प्लस वन बाय स्क्वेअर रूट म्हणजे काय 1/2 रेस टू. तर आपल्याला हेच पाहिजे होतं, इमॅजिनरी रिअल पार्टच पाहिजे होते. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला 1 नंबर 2 नंबर बघा. हा 1 नंबर म्हणजे कोसाइन ट्रान्सफॉर्म, 2 नंबर म्हणजे साइन ट्रान्सफॉर्म, आणि तेच आलंय आपण केले ते. त्यामुळे ही ट्रिक वापरली आपण ई रेस टू मायनस आय पी एक्स. ते सोडवणं सोपं झालं. ओके. सो कोसाइन ट्रान्सफॉर्म इज इक्वल टू दिस अँड साइन ट्रान्सफॉर्म इज इक्वल टू दिस. हे सॉल्व झालं. लक्षात आलंय? लक्षात आलंय का? श्रद्धा, दिव्या, आलं का? थर्ड, फाइंड साइन ट्रान्सफॉर्म of f of t equal to t into e raised to minus at. ओके. फ्रॉम प्रिव्हियस प्रॉब्लेम, आधीच्या प्रॉब्लेम नुसार बघा, आता टी इंटू ई रेस टू मायनस एटी येतं. ठीक आहे. मागचा प्रॉब्लेम बघू आपण. एक्स रेस टू एन इंटू ई रेस टू मायनस एटी. एटी एक्सच्या तिथं टी आहे, इथं एक्स आहे, मायनस ए एक्स. ओके, सेम आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम आपण इथे यूज करू शकतो. ठीक आहे. आता यूज करतोय, समजा परीक्षेत तुम्हाला असं आलं हे सोडवा, तर हे तसं सोडवावं लागेल. तो n equal to 1. From previous problem we have sine transform is equal to this. Okay, so we have to just put n equal to 1. n equal to 1 पुट केल्यानंतर आपल्याला मिळालं sin 2 theta upon a square plus b square. ओके, sin 2 theta equal to 2 sin theta into cos theta पुट केलं. So sin theta equal to सुद्धा तिथं आपण फाइंड आउट केले बघा. इथे बघा, इथं कॉम्प्लेक्स नंबर काय, ए प्लस आय पी. बरोबर आहे. सो हे दोन कम्पेअर करून आपण जे काढलेत, आर कॉस थिटा इक्वल टू ए, आर साइन थिटा इक्वल टू पी. सो याच्यावरून आपल्याला कॉस थिटा काय मिळेल, ए बाय आर. बरोबर आहे. आर काय आहे, मॉड्युलस ऑफ ए प्लस आय पी. मॉड्युलस ऑफ ए प्लस आय पी हे काय असतं, हे आर. आर स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर, ते आपण यूज केलंय. ठीक आहे. तर cos theta equal to a by r, a by square root a square plus p square. Okay, sin theta equal to p by r, p by square root a square plus p square. हेच पुन्हा आपण तिथं इथं यूज केलं बघा. इथं साइन थिटा, इथं कॉस थिटा आहे. ठीक आहे. ते पुट केलं आपण साइन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. ओके,
तर बघा इथं काय आहे, हे बघा a स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 आणि पुढचं सुद्धा 1/2 प्लस 1/2 म्हणजे 2/2 म्हणजे ए स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर एवढंच राहिलं, बरोबर आहे. आणि ही टर्म ए स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर ही इथली टर्म, हे झालं ए स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर 2ap अपॉन ए स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात आलंय? लक्षात आले का दिव्या, श्रद्धा? श्रद्धा? हो सर. दिव्याचा आवाज झाला नाही मला, श्रद्धाचा आला. ठीक आहे. नेक्स्ट, फाइंड साइन and cosine transform of 2 into e raised to minus 5x plus 5 into e raised to minus 2x. f of x is equal to काय आपलं, तर 2 e raised to minus 5x plus 5 e raised to minus 2x. हा एफ ऑफ एक्स. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फोरियर आणि कोसाइन ह्याचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि ते सोडवायचं आहे. ओके, पहिल्यांदा कोसाइन ट्रान्सफॉर्म काढलं बघा. एफ सी म्हणजे काय, फोरियर कोसाइन फोरियर ट्रान्सफॉर्म. 2 इंटू ई रेस टू मायनस 5x प्लस 5 ई रेस टू मायनस 2x सेपरेट केलं, लिनियर प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते त्यामुळे सेपरेट केलं आपण. 2 इंटू फोरियर ट्रान्सफॉर्म कोसाइन फोरियर ट्रान्सफॉर्म ई रेस टू मायनस 5x, 5 इंटू फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म ई रेस टू मायनस 2x. फॉर्म्युला यूज केला, 0 टू इन्फिनिटी इंटिग्रेशन ई रेस टू मायनस 5x इंटू कॉस एस एक्स dx. सेम इथं तसंच. ठीक आहे, पुढे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस ए एक्स कॉस बी एक्स डी एक्स इज इक्वल टू ए अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, तो फॉर्म्युला इथं यूज करा. बघा ए काय आहे इथं, कम्पेअर करा. ए काय 5 आहे, बरोबर आहे, म्हणजे 5 अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर इंटू बी काय एस आहे, बरोबर, एस स्क्वेअर. ठीक आहे, तसंच इथं नेक्स्ट टर्मला 2 बाय ए स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ठीक आहे, पुढे फक्त 10 कॉमन काढलाय, ब्रॅकेट मध्ये आहे तसे. हे झालं कोसाइन ट्रान्सफॉर्म. तसंच साइन ट्रान्सफॉर्म करायचं. मागे कुठेतरी आपण साइनचा पण हा फॉर्म्युला यूज केलाय, तो चेक करा साइनचा, किंवा सरळ सरळ तुम्ही हे सॉल्व सुद्धा करू शकता. 11वी-12वीला तुम्ही सॉल्व केले तसं सेम बायपार्ट रूल यूज करायचा आणि सॉल्व करायचं, हे सुद्धा येऊन जाईल. काही तर शंका आहे का? नाही काय शंका सर.
नेक्स्ट फाइंड एफ ऑफ एक्स. फाइंड एफ ऑफ एक्स इफ इट्स साइन ट्रान्सफॉर्म इज ई रेस टू मायनस पाय एक्स. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचंय, एफ ऑफ एक्स म्हणजे ओरिजिनल फंक्शन. हे तुम्हाला काय दिलंय, एक मिनिट हा. हे जे दिलंय हे फोरियर ट्रान्सफॉर्मेशन आहे, बरोबर. फोरियर ट्रान्सफॉर्मेशन आहे हे. हम्म. आता ओरिजिनल फंक्शन काढायचं म्हणजे काय करायचं, इनवर्स घ्यायला लागेल, रिव्हर्स रिव्हर्स प्रोसेस करावी लागेल ना. ठीक आहे. मग साइन ट्रान्सफॉर्म घेतलेलं आहे, हे जे दिले ते साइन ट्रान्सफॉर्म आहे. सो एफ एस इनवर्स ई रेस टू मायनस पाय एस इज इक्वल टू हा फॉर्म्युला सांगितलं गेलं, 2/पाय 0 to infinity e raised to minus pi s sin sx dx. ओके. बघा इथे हे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे मी. आता हे इंटिग्रेशन जे आहे हे फाइंड आउट करा. मगाच्या प्रॉब्लेम मध्ये आपण डायरेक्ट यूज केला फॉर्म्युला कॉसचा. आता याला आय म्हणलं मी या इंटिग्रेशनला. ठीक आहे. LIATE बाय पार्ट रूल. तो साइन एस एक्स बाहेर राहील, कॉन्स्टंट राहील, बरोबर आहे. ई रेस टू मायनस पायसचं इंटिग्रेशन, e raised to minus pi s upon derivative of minus pi s minus minus derivative of sin sx. Okay, integration derivative of sin sx, sin is a cos, into derivative of sx with respect to s, so x into integration of e raised to minus pi s, e raised to minus pi s upon minus pi ds. बरोबर आहे. हे बाय पार्ट रूल तुम्हाला माहितीच आहे. ओके. सो मायनस साइन पाय एस ई रेस टू मायनस पाय एस अपॉन पाय, हे मायनस साइन पुढे घेतलंय, बरोबर आहे. मायनस मायनस प्लस एक्स बाय पाय बाहेर. आता इथं डीएस राहिले बघा, लिहायचं इथे डीएस आहे आणि हे इथं डीएस आहे. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू एस असल्यामुळे एक्स कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. त्यामुळे एक्स बाय पाय बाहेर घेतलं. ठीक आहे. आता ह्या एक्स बाय पाय नंतर पुन्हा इंटिग्रेशन आहे, ते पुन्हा बाय पार्टने करायचं. कॉस एस एक्स कॉन्स्टंट होईल, ई रेस टू मायनस पाय एस इंटिग्रेशन ई रेस टू मायनस पाय एस अपॉन पाय मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस, सो मायनस साइन एस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एस एक्स, सो मायनस एक्स इंटू साइन एस एक्स इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस पाय एस, ई रेस टू मायनस पाय एस अपॉन मायनस पाय. इथं सुद्धा डीएस डीएस राहिले बघा, इथं डीएस पाहिजे, बरोबर आहे. इथे एक डीएस पाहिजे. ते डीएस इकडे एक डीएस पाहिजे आणि ब्रॅकेट पूर्ण. ओके. सो हे झालं. आता पुन्हा इथं एक्स कॉन्स्टंट आहे, बरोबर, आणि पाय सुद्धा कॉन्स्टंट आहे आणि बाहेर एक्स बाय पाय आहेतच. ठीक आहे. सो हे मायनस मायनस जरी प्लस झालं, मायनस एक्स बाय मायनस पाय, तर बाहेर एक मायनस आहे, त्यामुळे मायनस हे एक्स बाय पायने मल्टिप्लाय केलं आतमध्ये, एक्स स्क्वेअर बाय पाय स्क्वेअर. ठीक आहे. पुन्हा साइन एस एक्स ई रेस टू मायनस पाय एस. आता हे सुरुवातीला आपण घेतलं होतं आय, हे बघा आय, म्हणजे ती व्हॅल्यू काय आहे आपली, आय पुट करायची इथं. इथं आलं आय. ठीक आहे. हा मायनस एक्स एक्स स्क्वेअर बाय पाय स्क्वेअर आय, राईटचा लेफ्टला घेतो आपण, किंवा ऍडिशन करा, एक्स स्क्वेअर बाय पाय स्क्वेअर इंटू आय दोन्ही बाजूला ऍड केले, म्हणजे लेफ्ट साइडला काय मिळालं, दिसते काय, लेफ्ट साइडला मिळालं पाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बाय पाय स्क्वेअर इंटू आय, बरोबर. आय राईट साइडला आहे असं. ओके. इथून कॉमन काय निघेल, ई रेस टू मायनस पाय एस अपॉन पाय स्क्वेअर कॉमन घेतले या दोन्हीतून.
काय मिळालं, मायनस पाय साइन एस एक्स मायनस एक्स कॉस एस एक्स, बरोबर. आता हे फक्त आपण इंटिग्रेशन फाइंड आउट केलंय. अजून याचं लिमिट राहिले ना. So we get I equal to this term. So take limits, limit 0 to infinity. ठीक आहे. आता पहिलं इन्फिनिटी पुट केल्यावर e रेस टू मायनस इन्फिनिटी 0 होईल, बरोबर आहे. सेकंड मायनस 1/x² बाय पाय स्क्वेअर, जिथं हे एस चं लिमिट आहे 0 आणि इन्फिनिटी. ओके, सो साइन 0 0 मायनस कॉस 0 1 म्हणजे राहिला एक्स, बरोबर आहे. एस चं लिमिट आहे. So after simplifying this we get 2x by pi x² plus pi square. हे सिम्प्लिफाय केलं, हे सिम्प्लिफाय सरळ सरळ. ठीक आहे. आता सेम हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क बघा. इथं काय होतं, e रेस टू मायनस पाय एस आणि साइन ट्रान्सफॉर्म. ठीक आहे. आता इथं तुम्हाला काय करायचंय, सेम आहे, e रेस टू मायनस पाय एस च्या जागी पी आहे. ठीक आहे, आणि कोसाइन ट्रान्सफॉर्म आहे, एवढाच फरक आहे. आन्सर हे येईल, हे तुम्ही सॉल्व करायचं. ठीक आहे. नेक्स्ट, मगाशी कोसाइन आपण हे काढलं होतं, आता साइन ट्रान्सफॉर्म तुम्ही फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. नेक्स्ट, फाइंड f of x if its sine transform is e raised to minus as upon s. पुन्हा इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, इनव्हर्स, बरोबर आहे. ओरिजिनल f of x फाइंड आउट करायचं आहे. अँड हेन्स डिड्यूस इनव्हर्स साइन ट्रान्सफॉर्म, इनव्हर्स फोरियर साइन ट्रान्सफॉर्म ऑफ 1 अपॉन s, हे सुद्धा फाइंड आउट करायचं. ठीक आहे. और find inverse Fourier sine transform of e raised to minus ap upon p. By sine inverse formula. हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे. एफ एस इनवर्स म्हणजे फोरियर साइन इनवर्स ट्रान्सफॉर्म ऑफ एफ एस बार. एफ एस बार काय आहे तुमचं, e रेस टू मायनस एस अपॉन एस. ओके, 2 by pi integration 0 to infinity fs bar of s sin sx dx. ठीक आहे, पुट केलं fs बार. हम्म, हम्म. आता इथं यूज केलं आपण डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन याला म्हणतात डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. df बाय dx. आता हे कसं ठरवायचं, विथ रिस्पेक्ट टू एस आहे का एक्स कसं घ्यायचं, तर इथं बघा, इथं कुठले कुठले व्हेरिएबल आहेत इंटिग्रल साइन मध्ये. व्हेरिएबल एस आहे, बरोबर आहे. व्हेरिएबल एक्स पण आहे, बरोबर आहे.
पण इथं इंटिग्रेशन आहे विथ रिस्पेक्ट टू एस. मग जे इंटिग्रेशन व्हेरिएबल असेल, इंटिग्रेशन ज्या व्हेरिएबल मध्ये आपण घेतो विथ रिस्पेक्ट टू एस, तो सोडून दुसरा कुठला व्हेरिएबल आहे तर एक्स आहे. ठीक आहे, सध्या इथं तो फिक्स आहे, इथं तो ऍज अ कॉन्स्टंट आहे आता इंटिग्रेशन मध्ये एक्स. तर विथ रिस्पेक्ट टू दॅट व्हेरिएबल टेक डेरिव्हेटिव्ह. हे डेरिव्हेटिव्ह घेतलं, डी एफ बाय डी एक्स इज इक्वल टू 2/पाय. आता इथं आतमध्ये ज्यावेळी डिफरन्शिएशन आपण करतो त्यावेळी तो पार्शियल होईल. का? कारण साइन फक्त एक व्हेरिएबल नाही, तिथं एस आणि एक्स दोन्ही आहे, बरोबर आहे, म्हणून इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण म्हणतो. ओके, मग इथं साइनचं काय डेरिव्हेटिव्ह, कॉस एस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो एस कॉस एस एक्स ds. लक्षात आलं? ठीक आहे, आता इथला एस एस जाईल निघून. ठीक आहे, राहिलं काय, 2/पाय 0 to infinity इंटिग्रेशन e raised to minus as cos sx ds. आता मगाशी जसं काही प्रॉब्लेम मध्ये आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज केलाय, बरोबर आहे, ज्या पद्धतीचा प्रॉब्लेम असेल तसं आपण केलंय ते. हा इथं सुद्धा डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. ठीक आहे, पण हे बाय पार्टनी मगाशी जे साइन आपण सोडवलं सेम तसंच इथं हे सोडवायचं. इथं काय शंका आहे का तुम्हाला? बाय पार्ट जमेल ना? श्रद्धा, दिव्या, मगाशी मी सांगितलं बाय पार्टचं, सेम इथं बाय पार्ट तसंच केलंय. इंटिग्रेशन बाय पार्ट, आय ह्या इंटिग्रेशनला आय कन्सिडर केलं. श्रद्धा, हा सर. हा, हे बाय पार्ट मगाशी केलेलं समजलंय तुम्हाला हो. का पुन्हा सांगायचं? बघा याला एटी ई एक्सपोनेन्शियल, बरोबर आहे, कॉस एस एक्स ऍज अ कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ e raised to minus as अपॉन मायनस ए मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एस एक्स, सो ते काय मायनस साइन एस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एस एक्स विथ रिस्पेक्ट टू एस, सो एक्स, पुन्हा इंटिग्रेशन ऑफ e raised to minus as अपॉन मायनस ए, बरोबर आहे, ds, एक्स बाय ए कॉमन निघाले. ठीक आहे, पुन्हा इथे इंटिग्रेशन मध्ये आलं साइन एस एक्स ई रेस टू मायनस एस ds, बरोबर आहे, पुन्हा इथं बायपार्ट रूल वापरला. ठीक आहे, साइन एस एक्स कॉन्स्टंट ठेवलं, ई रेस टू मायनस एस च इंटिग्रेशन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एस एक्स, ते येईल कॉस एस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एस एक्स. सेम एक्स बाय ए ने आत मल्टिप्लाय केलं, बरोबर आहे. ठीक आहे, आता हे इंटिग्रेशन म्हणजे तुमचं आय आला. ओके, दोन्ही बाजूला एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर इंटू आय नी ऍडिशन केलं दोन्ही बाजूला, काय आलं, हे इथं लेफ्ट साइडला सिम्प्लिफाय डायरेक्ट केले, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आय इज इक्वल टू ह्या दोन टर्म, या, बरोबर. मगाशी जसं कॉमन काढलं तसंच ई रेस टू एस अपॉन ए स्क्वेअर कॉमन घेतलं, ब्रॅकेट मध्ये हे राहिलं मायनस ए कॉस एस एक्स प्लस एक्स साइन एस एक्स. ओके, आता लिमिट घेतलेलं नाही आपण, आता पुढच्या स्टेपला काय करायचं, आय इक्वल टू मिळेल. ठीक आहे, आता सुरुवातीला डीएफ बाय डीएस हा काढला, काय केला हा, डीएफ बाय डीएस, सो df by ds is equal to 2a by pi into the bracket a square plus x square. ओके, आता आपल्याला पाहिजे काय, एफ ऑफ एक्स, बरोबर आहे,
हे df बाय dx आहे, dx आहे. इंटिग्रेशन घ्यायचं पुन्हा दोन्ही बाजूला, म्हणजे f इज इक्वल टू 2 बाय पाय इंटिग्रेशन a बाय a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dx. बरोबर आहे. आता dx येईल राईट साईडला, कारण हे विथ रिस्पेक्ट टू s आहे ना, df बाय dx. सो याचं इंटिग्रेशन फॉर्म्युला आपण 11वी-12वीला बघितलंय, tan इनवर्स x बाय a प्लस a. ठीक आहे. आता हा a फाइंड आउट करायचा. याला 2 नंबर दिले. a इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन when x equal to 0, f equal to 0 by 1. 1 नंबर बघा. हम्म, 1 नंबर बघा. when x equal to 0 काय होईल, साइन 0. बरोबर आहे. साइन 0 आला की 0 येईल f. बरोबर आहे. इंटिग्रेशन मध्ये बघा, हे साइन 0 x इक्वल टू 0 पुट केलं की लक्षात आलं. बाय 1 आपल्याला when x इक्वल टू 0 f इक्वल टू 0 मिळालं. ठीक आहे. आता हे 2 नंबर मध्ये पुट केलं, x इक्वल टू 0, तर a काय मिळेल आपल्याला, 0. x इक्वल टू 0 f इक्वल टू 0 इंटू 2 नंबर मध्ये पुट केलं तर a काय मिळाला, 0. म्हणजे f ऑफ x इज इक्वल टू 2 बाय पाय tan इनवर्स x बाय a. ठीक आहे. हा झाला 3 नंबर. सेकंड पार्ट मध्ये काय करायचं आपल्याला, f इनवर्स साइन फोरियर ट्रान्सफॉर्म इनवर्स फॉर्म्युला 1/s इज इक्वल टू f इनवर्स fs इनवर्स e रेज टू मायनस as अपॉन s. ठीक आहे. आता बघा, a इक्वल टू 0 पुट केल्यानंतर आता जे काढले आपण फोरियर ट्रान्सफॉर्म, त्याचा उपयोग करायचा. a इक्वल टू 0 पुट केल्यानंतर 1/s च राहील ना इथं. बरोबर आहे. e रेज टू 0 1. सो पुटिंग a इक्वल टू 0 इन f ऑफ x, आता जे आन्सर काढले ते वी गेट काय मिळेल आपल्याला, तर 2 बाय पाय tan इनवर्स इन्फिनिटी. ठीक आहे. a इक्वल टू 0 पुट केल्यावरती, आणि tan इनवर्स इन्फिनिटी कधी येतं, पाय बाय 2 ला. सो 2 बाय पाय इंटू पाय बाय 2 इज इक्वल टू 1. सो इनवर्स फोरियर ट्रान्सफॉर्म, साइन ट्रान्सफॉर्म, इनवर्स साइन फोरियर साइन ट्रान्सफॉर्म 1/s इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय, e रेज टू मायनस s बाय s. प्रूव्ह दॅट इज इक्वल टू 2 बाय पाय tan इनवर्स x. ठीक आहे. पुन्हा ह्याच एक्झाम्पलचा उपयोग करायचा 3 नंबर. जे आलाय आपल्याला, पुट a इक्वल टू 1 इन 3. ओके. 3 नंबर मध्ये a इक्वल टू 1 पुट केलं की आपल्याला या शेवटच्या एक्झाम्पल मध्ये जे पाहिजे ते मिळते बघा. आलं का. ठीक आहे.